जय शिवराय मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जवळपास 30 ते 40 हजार रुपये काही दिवसात वर्ग होणार आहेत. नेमके कोणते आहेत सविस्तर असं जाणून घेऊया. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. येणारा पीक विम्यासंदर्भामध्ये एक अपडेट आहे मित्रांनो. एक पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा आता लवकरात लवकर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाच्या नंतर मोठा एक निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे मित्रांनो. आणि पुढील एक दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. आता येणाऱ्या दरवर्षी 6,000 रुपये हे महाराष्ट्र शासनातर्फे ऐवजी 9,000 रुपये करून येणारा 3,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्या बजेटचं नियोजन करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान जे राहिलेले शेतकरी ज्यापासून वंचित होते, जे बाकी शेतकरी त्याच्या सामायिक क्षेत्रातील बरेच शेतकरी वंचित होते, आता त्या सर्वांना KYC पूर्ण झाल्यामुळे आता येणाऱ्या अर्थसंकल्पात राहिलेलं बजेट महाराष्ट्र शासन अर्थसंकल्पात जाहीर करून त्याचं निधी उपलब्ध करून काही दिवसात अतिवृष्टीचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे. आणि मित्रांनो, राहिलेला 2023चा उर्वरित पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, पण परंतु काही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिल्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना 2023चा पीक विमासुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्या निधीची तरतूद करून कंपनीला सक्त आदेश देऊन लवकरात लवकर 2023चा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. जवळपास 30 ते 40 हजार रुपये शेतकरी खात्यात येणाऱ्या काही 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे. मित्रांनो, ही एक शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी होती. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.